पक्का केलेला आहे। आम्ही आता आंदोलन करणार आहोत आणि आमच्या पगाराचा प्रश्न आहे तो लवकरात मार्गी लावा। आपण संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्या शासनाला निवेदन दिले आहे, पदाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आतापर्यंत आमच्या कुठल्याच निवेदनाची दखल आतापर्यंत घेतलेली नाही। आता एकूण 2 महिन्याचं आमचं वेतन थकलेलं आहे, त्याच्यामुळे कर्मचारी एवढे परेशान झालेत। आज सर्व कर्मचारी मिळून आम्ही आज आंदोलन करायची पाळी आली, कारण 3 वेळेस दिलं निवेदन, त्याची कुठलीच आम्हाला दखल घेतली नाही। आमच्या एवढ्या मागण्या होत्या, कुठल्याच मागणीला आम्हाला सकारात्मक प्रतिसाद नाही दिला प्रशासनाने। त्यामुळं आम्हाला स्वतःला इथं आज बसावं लागलं सगळे कर्मचारी। आज तर अशी कंडिशन आहे, आज आम्ही कार्यालयीन कर्मचारी बसलो, उद्यापासून सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी हे सुद्धा बंद करून आम्ही बसणार आहे। सहभागी आहे सगळे कार्यालय बंद करा। आता कार्यालयीन कर्मचारी आहेत, उद्यापासून सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा कर्मचारी सहभागी होणार आहेत। किती विभागाचा पगार? सर्व प्रभागात 2 महिने झालं वेतन थकलेलं आहे। कंटिन्यू आंदोलन चालू होईल, उद्यापासून काम बंद आंदोलन चालू होईल। उद्यापासून सफाई विभाग आमच्या सोबत असेल, सफाई आणि पाणी पुरवठा विभाग। अत्यावश्यक सेवा सगळ्या बंद होतील। यापूर्वी आमचे 2 कर्मचारी निलंबित झाले होते, त्यांना आम्ही परत कामावर द्यावं हे पण निवेदन दिलं होतं, त्याची आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही। आम्ही एक निवेदन दिलं होतं समन्वय समिती स्थापित करावी, त्याची कुठली दखल घेतली नाही। आता या सर्वच मागण्याला आम्हाला जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी होतो, त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मागच्या 2 महिन्यापासून पगार झालेला नाही, 7 वर्षाची परत आज आपण हे आंदोलन केलेलं आहात, काय सांगाल? सर, साधारणतः 1100च्या पुढे इथं लातूर महानगरपालिकेमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या आहे। अगदी सफाई कर्मचाऱ्यापासून आयुक्तांपर्यंत कोणाचीही गेल्या 2 महिन्यापासून पगार झालेली नाही। आमची मागणी आहे की आमची पगार दर महिन्याला 5 तारखेच्या आत व्हावी, जी की मागणी अजून मान्य झालेली नाही। आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करतोय, पगारी झाल्याशिवाय आम्ही हे ठिय्या आंदोलन बंद करणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट आहे, माननीय न्यायालयाने 12 आठवड्याच्या आत 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी असे आदेश दिलेले आहे। त्या आदेशालाही या प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे। 7-8 आठवडे असेच गेले, अजून बिलही झालेलं नाही। तेही व्हावं, टप्प्याटप्प्यानं का होईना आम्हाला फरकाची रक्कम मिळावी। आणि तिसरी महत्वाची मागणी आहे, गत 3-4 महिन्यामध्ये काही छोटे छोटे प्रॉब्लेम क्रिएट झाले होते लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मध्ये, त्यामुळे आम्ही विनंती केली होती की समन्वय समिती स्थापन व्हावी कर्मचारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची। मात्र ती समन्वय समिती या ठिकाणी स्थापन व्हायला तयार नाही। मला सांगा, पेमेंट होत नाही, काही अडचण असेल, आयोगाची 7व्या वेतन आयोगाची मिळत नाही, काय अडचण, समन्वय समिती फॉर्मेशन करायला काय अडचण? म्हणजे या प्रशासनानं ठरवलेलं आहे की निवेदन आले की त्याला केराची टोपली दाखवायची। या पूर्ण आंदोलनामध्ये किती कर्मचारी सहभागी आहेत? सर्व कर्मचारी सहभागी आहेत टोटल। 3 महिने पगार झाले नसल्यामुळे काय काय अडचणी सामोरे? अहो साहेब, आमच्या सगळ्यांचे सिबिल खराब झालेत। आम्ही सगळे लोन काढलेले लोक असतो, आमचं इन्शुरन्स पॉलिसी लॅप्स व्हायला आल्यात, आमचं सिबिल खराब झालंय, आमच्या पुरीबाळीचे लग्न थांबलेत, आम्हाला किराणा दुकानाला सामान देईना, कपडेवाला कपडा देईना, खायला काय, म्हणजे फार अवघड परिस्थिती आहे साहेब। आमची पूर्ण इमेज खराब होऊन गेली, आमचं बँकेतलं सिबिल खराब झालं, आम्हाला कोणीही भाव द्यायला तयार नाही, तो पूर्ण संपून गेले। हो, अगदी 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 उद्या सगळेच आंदोलनामध्ये उतरतील। आणि माझी लातूरकरांना विनंती आहे, आपण आपल्या माध्यमातून प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारे सांगावं, प्रेशर करावं की कर्मचाऱ्यांचा ऐका, अधिकाऱ्यांचा ऐका।